हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आनंदीबरोबर हा विद्याधर नक्की काय करणार आहे आणि तिच्यासोबत आता तो रात्र घालवण्याचे स्वप्न पाहत असतो. खरं तर तो स्वप्न आज पूर्ण करू शकेल काय, हे आजच्या भागात तुम्हाला दिसणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता इथे आरची जी आहे ती पृथ्वीदादाला म्हणत असते की पृथ्वीदादा, आत्तापर्यंत आमच्या आबांनी तुमच्या कंपनीसाठी इतकी वर्ष दिले, त्यासाठी तरी आमच्या आबांची मेहनत लक्षात घेऊन तरी एकदा तरी आमच्या आबांचा विचार करा. अक्षरशः त्यांचं वय झालं आहे, आता ते कुठे शोधतील आनंदीताईला, आणि आम्ही दोघी तरी काय करणार आहात, प्लीज आमची मदत करा, असं म्हणत आता आर्चीने पृथ्वीकडे मदत मागितलेली आहे. आणि आर्ची जी आहे ती अक्षरशः पृथ्वीच्या पाया देखील पडायला लागलेली आहे. ते पाहून आता पृथ्वी तिला म्हणतो की हे बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण तिला शोधण्यासाठी मदत करू. आनंदी आमच्यासाठी कुणीही लागत नसली तरीही आमच्यामध्ये माणुसकी आहे, माणुसकीच्या नात्याने तिला काही झालं नाही पाहिजे. आणि हे बघ, मी हे फक्त आबांसाठी करतो आहे. त्यावेळी आता हर्षी बोलतो की ठीक आहे. तर आता इकडे आनंदीचा शोध हा चाललेला असतो आणि इकडे हा विद्याधरला कळाला आहे की आनंदी गायब आहे. म्हणून आता विद्याधरने इथे त्या शलाकाला सांगितलं आहे की हे बघ शलाका, आता तू एक काम करायचं, तू तुझ्या माणसांना सांगून आनंदीचा शोध घ्यायला लावायचा. जशी की आनंदी मिळाली तसं आनंदीला माझ्या हवाली करायचं. तर त्यावेळी आता इथे शलाका विद्याधरला म्हणते की विद्याधर, तू त्या आनंदीला मिळून काय करणार आहेस, मला आधी ही गोष्ट सांग. त्यावेळी आता विद्याधर बोलतो की शलाका, तुला तर माहीतच आहे की मला आधीपासूनच त्या आनंदीबरोबर रात्र घालवायची आहे आणि ते माझं स्वप्न आहे आणि मी वाट पाहतो आहे की ते माझं स्वप्न कधी पूर्ण होईल. तर आता शलाका म्हणते की विद्याधर, तुला यावेळीही हेच सुचतं, हे बघ, असे स्वप्न ही स्वप्नच राहतात. त्यावेळी विद्याधर जो आहे तो बोलतो की नाही, मला असं वाटतं की यावेळी ते स्वप्न माझं पूर्ण होणार आहे. पण इकडे हा युगंधर आता रूममध्ये आलेला आहे. आरतीने युगंधरकडे मागणी केली होती की आमच्या आनंदीला शोधा, पण युगंधरने नकार दिला होता. रूममध्ये येऊन युगंधर त्याचाच विचार करत होता. युगंधर म्हणतो की मला माफ करा आरती, पण यावेळी मला सगळ्यांसमोर हे बोलून दाखवायचं नव्हतं की मी आनंदीची मदत करणार आहे आणि आनंदीची मला काळजी आहे. तर आता इथे तेवढ्यातच शिर्के युगंधरच्या मागे येतात. तर आता ते बोलतात की मालक साहेब, तुम्ही हे काय केलं, आनंदीची मदत करायची सोडून तुम्ही सगळ्यांना नकार देऊन आलात. मला ना हे अजिबात आवडलं नाही. खरं तर मालक साहेब, तुम्ही असे नव्हता, मग हे असे का बनला आहात. त्यावेळी आता मालक साहेबांना शिर्के उत्तर मागत असतात. त्यावेळी आता मालक साहेब जे आहे ते शिर्केंना म्हणतात की शिर्के, काही गोष्टी आपल्याला सगळ्यांपासून लपून ठेवायच्या असतात आणि त्याचमुळे आता इथे मालक साहेबांनी ठरवलं आहे की ते जे काही करणार आहेत ते सगळ्यांपासून लपून करणार आहेत. तर आता शिर्केंच्या थोडं लक्षात आलेलं आहे, म्हणजे मालक साहेब जे आहेत ते प्लॅनिंग करत आहेत असं शिर्केंना कळतंय. तर त्यावेळेला मालक साहेब शिर्केंना सांगतात की हे पहा, कोणालाही कळता कामा नये की आपली माणसं आनंदीला शोधत आहेत. अशा पद्धतीने माणसांना पाठवा आणि आनंदीचा शोध घ्यायला सांगा. पण आता घरामध्ये हे कळता कामा नये की मी आनंदीला शोधत आहे. त्यावेळी शिर्के जे आहेत ते बोलतात की ठीक आहे, मला माहिती होतं की असंच काहीतरी होईल. त्यावेळी आता शिर्केंना मालक साहेबांवरती खात्री होते. इकडे आता ही शिल्पा जी आहे, शिल्पा, प्रांजल आणि मिताली सगळेजण खूप खुश असतात. त्यांना वाटतं की एकदाची आपल्या घरातली पीडा गेली, आईची जागा घ्यायला आली होती मोठी, असं हा प्रांजल म्हणत असतो. पण त्यावेळी आता मिताली म्हणते की आता खरंच तुम्हाला वाटतं का या आनंदीला आपले बाबा घरी आणणार नाहीत. त्यावेळी आता शिल्पा म्हणते की मला तर यावेळी युगंधरकडे पाहून तर वाटत नाही की यावेळी तो तिला घरी घेऊन येईल. त्यावेळी आता प्रांजलही बोलतं की हो, मलाही तसंच वाटतंय. पण आता इकडे मितालीला थोडा तरी डाऊट असतो की बाबा आत्तापर्यंत तिची एवढी काळजी घेत होते, आत्तापर्यंत सगळ्यांपासून तिला वाचवत होते, आणि मग यावेळी बाबा एवढे कठोर कसे झाले, हा डाऊट कुठेतरी मितालीला येत असतो. म्हणून आता मिताली जी आहे ती ठरवते की नाही, बाबांवरती नजर ठेवली पाहिजे की बाबा नक्की काय करत आहेत. त्यानंतर आता इकडे हा जो विद्याधर आहे तो त्याच्या माणसांना विचारतो की काय झाले, मिळाली की नाही. तर तिचा जिथे ॲक्सिडेंट झाला होता तिथंपर्यंत आता त्याची गुंड सगळ्यात आधी पोहोचली होती. इकडे युगंधरच्या माणसापेक्षा आधी त्याची गुंड जी आहे ती तिथंपर्यंत पोहोचली होती. तर आता आनंदी जी आहे तिला लागलेलं असतं, पण आनंदी जी आहे ती माणसांनी उठून बसवलेलं असतं आणि सगळी माणसं जी आहेत ते तिथे जमा झालेले असतात. त्यावेळी काही माणसांनी तिच्यासाठी पाणीही आणलेलं असतं.
पण तेवढ्यातच आता इथे ती गुंड गेल्यामुळे तिथली जी काही माणसं असतात ना, ती सगळी काही बाजूबाजूला जातात आणि मात्र तिथे आनंदी एकटीच राहते. आनंदीला तर दिसत नसतं. आनंदीला कळत नाही की सगळं शांत वातावरण कसं काय झालं. म्हणून आनंदी विचारू लागते की इथे कोणी आहे का? तर त्यावेळी ते व्यक्ती जे आहेत ते बोलतात की हो हो आहेत ना, आम्ही आहोत. चला आम्हाला सांगा तुमचं घर कुठे आहे? नक्की तुम्हाला जायचं कुठे आहे? आम्हाला असं कळलंय की तुम्हाला दिसत नाहीये. तर त्यावेळी आनंदी जी आहे ती तिच्या घरचा पत्ता वगैरे सांगतच नाही. खरं तर तिला जायचंच नसतं कुठे. कारण आता ती घरी जाऊन आबांना काय सांगणार आहे आणि तिकडे मालक साहेब आणि बाकी सगळेजणं काय विचार करतील, म्हणून ती तिचा पत्ता सांगत नसते. त्यावेळी आता ती माणसं जी आहेत ती आनंदीला म्हणतात की हे पहा मॅडम, आम्ही ना एक काम करतो, तुम्हाला डोक्याला जरा लागलं आहे ना, त्यामुळे आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडतो. चला तुम्ही काळजी करू नका. तर त्या माणसाने विश्वास संपादन करण्यासाठी आनंदीची खूप काळजी घेतली आहे. तिला पाणी वगैरे, तुला काही हवं आहे का, असं सगळी काही विचारपूस केलेली आहे. तर आता आनंदीने त्या माणसांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्या माणसांवरती विश्वास ठेवून आनंदी त्यांच्याबरोबर जायला रेडी होते. इकडे आता ती माणसं आनंदीला घेऊन जातात आणि आता ते लगेचच विद्याधरला एक माणूस बाहेर जाऊन फोन करतो की ती मुलगी आमच्या ताब्यात आहे. तर आता इकडे विद्याधर शलाकाला सांगतो की आपलं काम झालं आहे, आनंदी आपल्या ताब्यात आहे, असं म्हणत आता तो मोठ्याने हसू लागतो. तर विद्याधर त्या माणसांना सांगतो, मी ज्या ठिकाणी तुम्हाला आनंदीला घेऊन यायला सांगितलं होतं त्या ठिकाणी तुम्ही तिला घेऊन या. त्यावेळी आता ती माणसं जी आहेत ते बोलतात की ठीक आहे, आम्ही तिला त्या ठिकाणी घेऊन येतो. तर आता इकडे विद्याधर घरून निघालेला असतो आनंदीला भेटण्यासाठी. खरं तर विद्याधरची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण करायची असते. त्याला तिच्याबरोबर एक रात्र सेलिब्रेट करायची असते. पण आता इथे विद्याधरचा हा प्लॅन सक्सेस होईल का? तर आता आनंदी तर त्यांच्या तावडीत असतेच. आनंदीला त्या ठिकाणी नेलं जातं ज्या ठिकाणी विद्याधरने सांगितलं होतं. आनंदीला आता ते ठिकाण नवीन वाटू लागतं. आनंदी इकडे तिकडे जरा आवाज ऐकू लागते की इथे नेमकं काय आहे. त्यावेळी आनंदीला कळत नसतं. पण आता इथे आनंदीला त्याने त्या फॅक्टरीमध्येच आणलेलं असतं जिथे युगंधरची फॅक्टरी असते आणि त्याच ठिकाणी आता तिथल्या गोडाऊनमध्ये आनंदीला त्याने घेऊन आलेला असतो. पण आता इथे विद्याधरला हे कळत नाही की त्याला वाटत असतं की आनंदीला सगळीकडे शोधतील, पण आनंदीला इथे गोडाऊनमध्ये कुणीही शोधणार नाही. त्याच कारणाने विद्याधरने आनंदीला डोकं चालवून इथे आणलेलं असतं. पण आनंदीला माहीत नसतं. पण तरीही आनंदीला थोडा थोडा मशीनचा आवाज येत असतो. कुठेतरी तिला डाऊट यायला लागला की तिला इथे गोडाऊनमध्ये आणलं गेलेलं आहे. तर आनंदी त्या माणसांना विचारू लागते की मला तुम्ही इथे का आणलं आहे? मला तर माझ्या घरी जायचं होतं आणि तुम्ही तर म्हणाले की तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन जात आहात. म्हणजे तुम्ही दुसरेच कुणीतरी, मला फसवलं आहे तुम्ही, असं आनंदी त्या व्यक्तींना म्हणते. त्यावेळी आता आनंदी इथे त्या व्यक्तींना म्हणत असते की हे पहा सोडा, मला जाऊ द्यात, मला माझ्या घरी जायचं आहे. त्यावेळी ती माणसं जी आहेत ती बोलतात की मॅडम, आम्ही तुम्हाला जाऊ द्यायसाठी बांधलं आहे का, जाऊ द्यायसाठी पकडलं आहे का? त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की तुम्ही काय करताय? तर आता ते व्यक्ती जे आहेत ते आनंदीला बांधत असतात जेणेकरून आनंदी कुठे पळून जाऊ नये, म्हणून आनंदीला त्या ठिकाणी ते बांधत असतात. आनंदी बोलते की हे पहा, तुम्ही सोडा मला. जर मी माझा आवाज सगळ्यांना ऐकू गेला तर इथे सगळे तुम्हाला पकडतील आणि मग तुमचं काहीच खरं राहणार नाही. त्यावेळी तेवढ्यातच एका माणसाने तिचं तोंड देखील बांधलेलं असतं. तिच्या तोंडावर पट्टी बांधली जाते आणि त्याचनंतर आता इकडे आनंदीला ओरडताही येत नाही. इकडे आता हा विद्याधर जो आहे तो आता गोडाऊनमध्ये पोहोचलेला आहे आणि विद्याधर आता त्या ठिकाणी येतो ज्या रूममध्ये आनंदीला पॅक केलेलं असतं. विद्याधर तिथे आल्यानंतर तो जवळ येताच आनंदीला कळालं आहे की म्हणजे हा सगळा प्लॅन विद्याधरचा होता. कारण विद्याधरच्या त्या वासाचा तिला अनुभव होता आणि आता त्याचमुळे ती बोलते की तू तू इथे, म्हणजे हे सगळं तू केलंस? त्यावेळी आता विद्याधर बोलतो की हां, हे सगळं मी केलं आहे. कारण माझी खूप दिवसांची इच्छा होती. ती इच्छा मला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठीच आज मी तुला इथे पकडून ठेवलं आहे. बघ, तू इतक्या दिवसांपासून माझ्यापासून पळत होतीस ना, आणि तो युगंधर तुझा मालक साहेब, त्याने तर कधी मला तुला स्पर्शही करू दिला नाही.
पण आज बघ, आज मी तुझी काय अवस्था करून ठेवतो, असं म्हणत आता हा विद्याधर जो आहे तो आनंदीच्या जवळ जाऊ लागतो. आनंदीच्या जवळ जाताच आनंदी ओरडायला हूं हूं करते, कारण तिचं तर तोंड बांधलेलं असतं. आनंदी म्हणजेच आता इथे आनंदीने खरं तर हूं हूं करूनच केलेलं असतं सगळं काही. तिने जास्त काही तोंडातून शब्द काढलेले नसतात, कारण तिचं तोंड बांधलेलंच असतं. त्यावेळी आता इथे आनंदीचं तोंड सोडलं जातं. आनंदी इथे विद्याधरला बोलते की तुझी हिंमत कशी झाली मला इथे आणण्याची. जर मालक साहेबांना हे कळालं तर मालक साहेब तुला सोडणार नाही. त्यावेळी आता इथे युगंधर जो आहे तो बोलतो की करू देत, त्याला काय करायचं आहे ना ते करू देत, मी कशालाही घाबरत नाही, तुला तर माहीतच आहे. पण आनंदीला आता भीती वाटू लागते. तिला वाटतं की आता मला वाचवण्यासाठी कोणीही नाही आहे, आता मी काय करणार म्हणत आनंदी सुटण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे शलाका देखील विद्याधरच्या कटकारस्थानामध्ये त्याची साथ देत असते. तर आता इकडे मालक साहेब आणि मालक साहेबांची माणसं जी आहेत ती इकडे आनंदीला शोधत असतात. आणि त्यावेळी आता इथे मालक साहेब जे आहेत ते आता विचार करत असतात की काय झालं असेल, आनंदी सापडली असेल का. मालक साहेब शेळकेंना फोन करायला सांगतात. पण त्यावेळी आता ती माणसं जी आहेत ती बोलतात की मालक साहेब, आम्ही तिथे पोहोचलो होतो जिथे आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे हे कळलं होतं. तिथे आल्यानंतर हे कळतंय की आनंदी इथे नाहीच आहे, आनंदीला कुणीतरी नेलं आहे असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे. तर आता युगंधरला डाऊट येतो तो विद्याधरवर. नक्कीच या विद्याधरने काहीतरी खेळ खेळला असणार आहे. नक्कीच या विद्याधरने माणसं लावून आनंदीला तर उचललं नसेल ना, हा प्रश्न आता इथे युगंधरला पडतो. आणि एकीकडे आता हा पृथ्वी आपला एकटाच आनंदीला शोधण्यासाठी निघालेला असतो. तर त्यानंतर आता इकडे युगंधर विचार करतो की आनंदीला हा विद्याधर कुठे घेऊन जाईल. तर आता इकडे विद्याधर जो आहे तो बोलतो की तिथे जवळपास आसपास एकदा विचारपूस करून पहा, आनंदीचा फोटो वगैरे सगळीकडे दाखवून पहा की ही मुलगी कोणाला दिसली आहे का वगैरे. तर आता माणसाने जवळपास सगळीकडे पाहिलं पण आनंदीचा कुठेच पत्ता लागत नाही. तर आता इथे युगंधरला डाऊट येतो की या विद्याधरने आपल्या गोडाऊनमध्ये वगैरे कुठेतरी आनंदीला लपून वगैरे ठेवलं तर नसेल ना, असा आता डाऊट येताच इकडे युगंधर जो आहे तो आता त्याच्या माणसांसकट गोडाऊन वगैरे सगळीकडे पाहायला सुरुवात केलेला आहे. तर आता इथे युगंधरला डाऊट आलेला असल्यामुळे आता युगंधरचा जो डाऊट आहे तो इथे क्लिअर होणार आहे. आणि विद्याधरने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी खरंच आनंदीला त्यांच्या गोडाऊनमध्ये आणलेलं असतं. तर आता इथे युगंधर जो आहे तो विद्याधरला रंगेहात पकडणार आहे. आणि त्याचवेळी आता इथे आनंदीचं जे काही अब्रू आहे ती आता युगंधर वाचवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन ट्विस्ट या चॅनलवरती पाहायला मिळतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.